नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण इथं उपवासासाठी खीर करणार आहे। आता खीर आपण साबुदाणा आणि भगर मिक्स करणार आहे। याला खीरही म्हणू शकतात किंवा लापशी सुद्धा म्हणू शकतात किंवा उपवासाची गोड भगर सुद्धा म्हणू शकतात। आता इथं अर्धी वाटीच्याही कमी आपल्याला भगर घेऊन घ्यायची आहे। आता ही भगर 2 पाण्याने धुवून घ्यायची आहे, कारण की भगर व्यवस्थित धुवून घ्यायची म्हणजे छान शिजायला सुद्धा मऊसूद होते आणि तशीच भाजायची नाही। आता ही भगर धुवून झालेली आहे। आता आपल्याला ही भगर आपल्याला परतवून घ्यायची आहे। त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये साजूक तूप टाकायचं आणि नंतर धुवून घेतलेली भगर टाकायची आहे। भगर छान आपल्याला खमंग भाजून घ्यायची आहे, म्हणजे जसा आपण रवा भाजतो ना तसा आपल्याला भगर भाजून घ्यायची आहे। नंतर यामध्ये गरम पाणी टाकायचं। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, कारण तळाशी जर लागलेली असली ना खीर तर व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची। नंतर पोहे खाण्याचा चमचा असतो ना, ते 3 चमचे मी भिजून ठेवलेला साबुदाणा घ्यायचा आहे। आता इथं साबुदाणा आणि भगर छान अशी मिक्स करून घ्यायची आणि यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे। झाकण आपल्याला 10 ते 12 मिनिटं ठेवायचं, म्हणजे भगर आणि साबुदाणा छान मऊसूत शिजतो। आता भगर आणि साबुदाणा शिजत आहे तोपर्यंत आपल्याला गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे। त्यासाठी अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे, तो पाण्यात टाकायचा आणि विरघळून घ्यायचा आहे। गुळाऐवजी साखरही तुम्ही वापरू शकता, पण इथे मी दुधाचा वापर केलेला नाही, त्यासाठी गुळच टाकायचा, म्हणजे पौष्टिक अशी खीर तयार होते। आता झाकण काढून बघू शकतात, भगर आणि साबुदाणा छान मऊसूत शिजलेला आहे। आता इथं जास्त पाणी आपल्याला अटू द्यायचं नाही आणि आता छान असं भगर आणि साबुदाणा शिजलेला आहे। आता यामध्ये जे गुळाचं पाणी करून घेतलेलं होतं ना, ते गाळून टाकायचं, कारण गुळामध्ये कचरं असतं तर ते बाहेर निघून जातं, त्यासाठी गुळाचं पाणी गाळूनच टाकायचं। छान अशी मिक्स करायची आणि अजून यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटं झाकण ठेवायचं, म्हणजे छान वाफ देऊन द्यायची। आणि आता झाकण काढून तुम्ही बघू शकतात, छान अशी खीर किंवा लापशी तयार झालेली आहे। आता खीर म्हटलं तर यामध्ये सुकामेवा तर पाहिजेच, तर त्यासाठी काय करायचं, खीर छान परतवून घ्यायची। नंतर एका तडका पॅनमध्ये साजूक तूप टाकायचं आणि नंतर सुकामेवा टाकायचा आहे। इथं मी काजू, बदाम, मनुका घेतलेले आहे। तुम्ही खोबरं सुद्धा घेऊ शकतात किंवा दुसरं अजून ड्रायफ्रुट्स तुम्ही ॲड करू शकतात। आता हे छान गुलाबी होईपर्यंत परतवून घ्यायचं, नंतर तयार केलेल्या खीरवरती टाकून घ्यायचं आहे आणि आता छान असं मिक्स करून घ्यायचं। आता मिक्स करतानाच तुम्ही बघू शकता, दिसायला किती छान दिसत आहे आणि खाण्यासाठी तर खूप पौष्टिक आहे। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, कारण की तेच उपवासाला खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा भगर आणि साबुदाण्यापासून अशा प्रकारे खीर किंवा लापशी करून बघा। आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।